नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली. मी आज तुम्हाला परफेक्ट असा 100% असा परफेक्ट असा ढोकळ्याची रेसिपी दाखवणार आहे. अजिबात फसणार नाही की चुकणार नाही. तर चला बघूया. ही 1.5 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे मैत्रिणींनो. हे बघा, 1 वाटी ओतलं तर अर्धी वाटी घेते मी. आपल्याला दाबून वगैरे नाही घ्यायचं आहे, असं व्यवस्थित मोकळंच घ्यायचं आहे. 1.5 वाटी मी बेसन पीठ घेत आहे. बेसन पीठ 1.5 वाटी घेतलं की हे आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. आणि बेसन पीठ चांगल्याच क्वालिटीचं घ्यायचं आहे आपल्याला. मी आता गाळून घेते. बेसन मी व्यवस्थित गाळून घेतलंय गाळणीने. मी हे लिंबू सत्व घेतलेलं आहे. तुम्ही लिंबाचा रसाचा पण वापर करू शकतात. हे मी आपला जो चहाचा छोटा चमचा असतो त्याने हा अर्धा चमचा मी लिंबू सत्व घेतलेला आहे. हा जो रेग्युलर चमचा असतो त्या चमच्याने मी 4 चमचे मी साखर घेत आहे मैत्रिणींनो. अर्धा चमचा छोटा चमचा हिंग घेऊया. ज्याच्याने आपण लिंबू सत्व घेतलं होतं चहाचा चमचा, त्याच्यानेच अर्धा चमचा हिंग घेतलेलं आहे मी. अर्धा चमचा हळद घेऊया छोट्या चमच्याने. ह्या मोठ्या चमच्याने 3 चमचे मी तेल घेत आहे. हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. जे मिक्स केलेलं आहे मैत्रिणींनो मी पिठात टाकून घेते सगळं. ज्या वाटीने मी पीठ घेतलेलं होतं त्या वाटीने मी 1 वाटी पाणी टाकून घेते मैत्रिणींनो. मोजून मापूनच पाणी वापरायचं आहे, त्याच्यामुळे मी आधी 1 वाटी पाणी ओतून घेतलेलं आहे. व्यवस्थित पाणी आणि पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. हे जे आपण फिरवतो मैत्रिणींनो ते एकाच साईडने फिरवायचं आहे असं. हे बघा, 1 वाटी पाणी एकदम परफेक्ट झालेलं आहे. चवीनुसार मी मीठ टाकून घेते. 1.5 चमचा मी मीठ टाकलेलं आहे मैत्रिणींनो. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मीठ टाकलेलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे मैत्रिणींनो. मी हे काचेचं भांडं घेतलं आहे. मी मायक्रोवेव्हमध्ये लावणार आहे. आणि तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही आपल्या स्टीम करू शकतात गॅसवर. मी याला तेल लावून घेते व्यवस्थित. मायक्रोवेव्हमध्ये अगदी 5 मिनिटात आपला ढोकळा तयार होतो. आणि आपण जर स्टीम घेतली याच्यावर आपल्या गॅसवर तर त्याला आपल्याला 15 मिनिटं लागतात मैत्रिणींनो. तर मी तुम्हाला मायक्रोवेव्हमध्ये ढोकळा दाखवते. मी आता यात इनो टाकून घेणार आहे. 1.5 पुडी टाकून घेणार आहे मैत्रिणींनो. आपल्याला जेव्हा आपण ढोकळा लावणार त्याच वेळेस आपल्याला इनोची पुडी टाकायची आहे. आणि फास्ट असं एका बाजूनेच आपल्याला फिरून घ्यायचं आहे पटपट एकदम. आणि लगेच ढोकळा लावायला घ्यायचा आहे. नाही 3 ते 4 मिनटं आपल्याला व्यवस्थित एका बाजूने असं फिरवत राहायचं ढोकळ्याला फास्ट. आपला ढोकळा एकदम जाळीदार होतोय, खूप सुंदर होतो आणि ढोकळा झालंय मैत्रिणींनो. आता मी भांड्यात ओतून घेते पीठ. मायक्रोवेव्हमध्ये मी 5 मिनिटासाठी ढोकळा लावून घेते मैत्रिणींनो. मायक्रो मोडमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. बघा, 5 मिनिटासाठी मी ढोकळा लावून दिलेला आहे. बघा मैत्रिणींनो, 5 मिनिटं झालेले. आपला ढोकळा किती छान झालेला आहे. मी तुम्हाला चाकू घालून दाखवते. बघा, एकदम परफेक्ट असा ढोकळा आपला झालेला आहे. मी ढोकळा आता काढून घेते. बघा, एकदम इझिली निघतो आणि ढोकळा एकदम. तुम्ही याच्यावर जरी केला गॅसवर तरी तेवढाच छान होणार आहे. बघा मैत्रिणींनो, किती व्यवस्थित निघाला एकदम ढोकळा. एकदम 100% परफेक्ट येतो. हे बघा, ढोकळा कापून घेते मी आधी. हे बघा किती स्पंजी झालेला आहे ढोकळा. ते बघितल्यावरच लक्षात येतंय. मी ढोकळा कापून घेतला आहे मैत्रिणींनो. आपण याला आता फोडणी देऊन घेऊया. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. बघा किती सॉफ्ट झाला आहे आपला ढोकळा. आता आपण याला फोडणी देऊन घेऊया. मी कढाई घेतली आहे. कढाईत थोडंसं तेल टाकून घेतलं आहे 1 चमचा. तेल तापलं की मी मोहरी टाकून घेते 1 चमचा. मिरच्या टाकून घेते थोड्याशा. मिरच्या छान लाल झाल्या की 1 ग्लास मी पाणी ओतून घेते आणि गॅस बंद करून दिला. आता या ढोकळ्यावर ओतून घेते मैत्रिणींनो सगळं पाणी.
सगळं पाणी टाकून झालेलं आहे. आता मी कोथिंबीर टाकून घेते. मी तुम्हाला एक काढून दाखवते मैत्रिणींनी. हे बघा बघा आपला ढोकळा बघू शकता तुम्ही किती स्पंजी झालेला आहे. तर नक्की ट्राय करा मैत्रिणींनो माझ्या पद्धतीने ढोकळ्याची रेसिपी. माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा, कमेंट करा आणि मला सपोर्ट करा.